ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तो दिवस येईल चकचकीत होईल, तो दिवस येईल नेत्र येशूला पाहतील. जीवन काहेत वाढुनी पवित्रतेत, ह्या हाती तुताई सर्वदा चितावनी. आज जीवन काहेत वाढुनी पवित्रतेत, ह्या हाती तुताई सर्वदा चितावनी. तो दिवस येईल चकचकीत होईल, तो दिवस येईल नेत्र येशूला पाहतील. तो दिवस येईल चकचकीत होईल. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग करिन्थकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय वचने 9 ते 13. करिन्थकरास पहिले पत्र 10वा अध्याय वचने 9 ते 13. त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले. तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. तुम्ही कुरकुर करू नका. ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगांच्या समाप्तीप्रती येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. म्हणून आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही आणि देव विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचाही उपाय करील, यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. देवाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, आजच्या दिवसाकरिता जो शास्त्रभाग आपणासमोर वाचण्यात आलेला आहे, पहिले करिन्थ याचा 10वा अध्याय आणि येथील 8 ते 13 वचन जे आम्ही पाहिलेले आहे. या 10व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की संत पौल जो आहे तो विश्वासणाऱ्यांना एक इशारा त्या ठिकाणी तो देत आहे. आणि हा आमच्या जीवनामधला जो इशारा आहे, आध्यात्मिक जीवन आमचं कसं असावं, परिपूर्ण कसं असावं, आम्ही प्रभूवरती पूर्ण विश्वास ठेवून कसं चालावं, यासाठी त्यांनी आम्हाला उदाहरण दाखल इस्रायल लोकांचा इतिहास, काही ठराविक गोष्टी आमच्या समोर त्यांनी ठेवलेल्या आहे. जार कर्माबद्दल त्या ठिकाणी तो काही उदाहरण आम्हाला देत आहे की इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या विरोधात जाऊन त्यांनी जार कर्म जे केले होते आणि त्या जार कर्माच्या मुळे 23,000 लोक रानामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून पौल म्हणतो की अनेक प्रकारचे संकटाला तोंड आम्हाला द्यावं लागेल, अनेक प्रकारचे त्रास आम्हाला सहन करावं लागेल. कधी कधी आम्ही त्याच्या विश्वासामध्ये आम्ही वाढत असताना आम्ही पाहतो
की अनेकदा आमचे कौटुंबिक समस्या आमच्या समोर येतात, लेकरांच्या समस्या येतात, काही आर्थिक अडचणी आमच्या समोर येत असतात, घराचे प्रश्न, वैयक्तिक कामाचे अनेक प्रकारचे प्रश्न आमच्या समोर येत असतात. आणि त्यावेळेस काही वेळेस आम्ही तुलनात्मक दृष्टिकोनातून इतरांकडे आम्ही पाहत असतो की हे लोक प्रभूमध्ये नाहीत, ते विश्वास ठेवत नाहीत, ते अविश्वासणारे आहेत किंवा ते जास्त प्रभूमध्ये नाहीत. त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही पाहतो की त्यांचं सर्व काही व्यवस्थित आहे, मग आमचं या ठिकाणी का बरं? आणि मग आम्ही प्रभूला म्हणत असतो की प्रभू आमच्यासाठी का बरं या गोष्टी तू दिलेल्या आहेत, का बरं आम्हाला या गोष्टीमध्ये तू आम्हाला पाडलेला आहे? आणि त्यावेळेस न कळत अनेक गोष्टी प्रभूच्या संदर्भामध्ये आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये घडून येतात. त्या म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आम्ही विश्वासापासून मागे पळतो. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही प्रभूची परीक्षा आम्ही त्या ठिकाणी पाहत असतो. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्या वेळेस आम्ही अधिक विश्वासामध्ये वाढतो त्यावेळेस सैतान हा खवळलेला असतो, कारण की त्याची लेकरं त्याच्या हातातनं गेलेले आहेत, त्याचे लेकरं आता प्रभूच्या हातामध्ये गेलेले आहेत. आणि म्हणून अनेक प्रकारच्या अडीअडचणीला तो आम्हाला सामोरे घेऊन जातो. परंतु पहा, देवाचं वचन किती सुंदर प्रकारे या ठिकाणी सांगतो की तो म्हणतो की तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचाही उपाय मी देईल. आणि म्हणून कधी कधी हा उपायाकडे आम्ही लक्ष देत नाही की आमची ही परीक्षा आहे आणि या परीक्षेतून निभावण्यासाठी परमेश्वर काही उपाययोजना करत आहे. त्या उपाययोजनाकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्हाला पाहिजे असतं की ताबडतोब प्रार्थना केली, एकदम आजार निघून गेली पाहिजे, ताबडतोब प्रार्थना केली, सर्व आर्थिक गरजा एकाच मिनिटामध्ये किंवा एकाच वेळेस या सर्व काही दूर झाल्या पाहिजे. आम्ही प्रार्थना केली आणि आमचे सर्व कौटुंबिक प्रॉब्लेम दूर झाले पाहिजे. परंतु याकडे कधी कधी आम्ही उपायाकडे बघत नाही. प्रभू आम्हाला कधी उपाशी ठेवत नाही, प्रभू आम्हाला कधी लज्जित आणि फजित होऊ देत नाही, प्रभू आम्हाला कधी दुसऱ्यांसमोर खाली त्या ठिकाणी पाडू देत नाही. हे उपाय आहे सर्व. आणि ज्यावेळेस या गोष्टीकडे आम्ही पाहतो त्यावेळेस प्रियानो, आमच्या जीवनामधून ती कुरकुरपणा, ती परीक्षेच्या गोष्टी या सर्व निघून जाऊन आम्ही परमेश्वराच्या विश्वासामध्ये स्थिर उभं राहतो. आणि म्हणून ज्या ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये या गोष्टी येतील, एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवावी, आणि ती म्हणजे देवाचं महत्वाचं वचन सांगतं की आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्यांनी पडू नये म्हणून सांभाळावे. होय प्रियांनो, आम्ही स्वतःला विश्वासामध्ये आणि त्याच प्रकारे त्याच्या प्रीतीमध्ये आणि त्याच्या समक्षतेमध्ये स्थिर आम्ही करावं. मग कुठलेही जरी संकट आले तरी एक गोष्ट आम्हाला नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे की प्रभू या सगळ्या गोष्टीवरती उपाय देणार आहे. प्रभू करो आणि तुमचं जीवन या प्रकारे चालण्यासाठी तो सहायता करो. प्रार्थना करूया. प्रभू, आम्हाला तुझ्या विश्वासामध्ये तू खंबीर कर दे बापा. आम्ही कुठल्याही प्रकारे तुझी परीक्षा पाहू नये किंवा कुरकुर करू नये दे बापा, परंतु तुझ्यावरती तुझ्या लेकराने विश्वास ठेवून पुढे चालावं आणि प्रत्येक येणाऱ्या परीक्षेमध्ये जे तू उपाय देतो त्या उपायाकडे आम्ही पाहावं. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो आई. आमेन. येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोपरा. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.